एक प्रश्न आहे सर, की हम्म, हम्म. लग्नच मग मुळात लेट होतं. त्याच्यानंतर जे कॉन्सिक्वेन्सेस होतात, ते अजून डेंजरस असतात. मग याचा रेट कसा आहे आणि आपल्याकडे याचं प्रमाण कसं आहे सर, की म्हणजे जे कपल्स येत आहे तुमच्याकडे त्यांचा एज ग्रुप काय आहे सर? 15 वर्ष 20 वर्षापूर्वी जेव्हा मी प्रॅक्टिस करत होतो, हम्म. कुठलंही कपल आमच्याकडे आल्यानंतर वी यूज टू टेल का ठीक आहे लगेच घाई करू नका प्रेग्नन्सीची, करिअरकडे लक्ष द्या. मुलींना सांगायचो आम्ही. आणि ओके, आफ्टर 2-3 इयर्स तुम्ही फर्टिलिटी म्हणजे बाळ प्रेग्नन्सी राहू द्या. 27, 28, 30 पर्यंत दॅट वॉज नॉर्म, म्हणजे नॉर्मल झालं होतं. मुली लेट लग्न करणं आणि मुलंही 35 मध्ये लग्न करू लागली होती. परंतु आता तर मी असं म्हणेल की 20 मध्येच लग्न केलं पाहिजे दोघांनी. हा बेस्ट टाइम आहे जेव्हा तुमचे जर्म सेल्स म्हणजे स्पर्मॅटोझोआ आणि एग्स ह्यांची क्वालिटी खूप बेस्ट असते आणि तेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने म्हणजे फर्टिलिटी पण चांगली असते तेव्हा आणि गुड क्वालिटी ऑफ स्पर्म्स आणि एग्स भेटतात. लाईफस्टाईलचा परिणाम झालेला आहे का? डेफिनेटली लाईफस्टाईलचाच परिणाम झालेला आहे हा. आता पोल्युशन एका स्तरावर नाही वाढलेलं आहे. पोल्युशन तुमच्या जेवणात वाढलेलं आहे, तुमच्या पाण्यात वाढलेलं आहे, तुमच्या हवेत वाढलेलं आहे. तो मोठा विषय, कसं पोल्युशन, काय पोल्युशन, पण पोल्युशन सगळीकडे वाढलेलं आहे. द मोस्ट इम्पॉर्टंट थिंग व्हॉट यू आर इटिंग, तुमच्या पोटात काय जातं आहे, ते कसं आहे, कुठनं बनवलंय, त्याच्यात काय केमिकल्स आहे आपण कोणी बघत नाही. जसं तू मग म्हटलंस की दोघं कपल बाहेर काम करतायत, त्यामध्ये आर इटिंग आउटसाईड. पार्टीचं प्रमाण वाढलंय. मग अगेन स्मोकिंग, अल्कोहोलिझम, एव्हरीथिंग हॅज इन्क्रीज. आता ह्या सगळ्या केमिकल्सचा परिणाम तुमच्या शरीरावर होतो. पूर्ण सिस्टीमवरच होतोय. परंतु त्यातल्या त्यात तुमच्या जर्म सेल्स आहे, म्हणजे रिप्रोडक्टिव्ह सेल्स ज्या आहेत किंवा रिप्रोडक्शन ऑर्गन्स आहेत, त्याच्यात सगळ्यात जास्त परिणाम होतोय. त्यात आपल्या दैनंदिन जीवनात आपण केमिकल जास्त वापरायला लागलो. टूथपेस्ट पासनं, तुमच्या ऑइल्स पासनं, तुमच्या क्रीम्स पासनं, तुमच्या शॅम्पू पासनं, तुमच्या कंडिशनर्स पासनं, एव्हरीवेअर वी हॅव स्टार्टेड युजिंग केमिकल्स. आता त्याच्यात हार्मोन डिस्ट्रप्टर्स म्हणून काही केमिकल्स आहेत, ते शरीरातल्या हार्मोन्सला डिस्टर्ब करतायत, तुमच्या रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमला पण डिस्टर्ब करतायत. आपण सोप वापरतोय, त्याच्यात पण काय केमिकल्स आहे, आपण स्किनला लावतोय, पण ते ऍब्झॉर्ब होत आहे स्किनमध्ये आणि आपल्या ब्लड स्ट्रीम मध्ये जात आहेत. आणि दॅट इज कॉझिंग दिस, म्हणजे इव्हन कॅन्सरचं प्रमाण वाढण्याचं कारण सुद्धा हेच आहे. तर हे सगळं लाईफस्टाईल, हे सगळं आपण त्या ट्रान्झिट फेज मध्ये आहोत. आणि अगेन मोबाईल इंटरनेट इज अ बिग इश्यू. अगेन आपण स्क्रीन टाइम किती देतोय, लाईफस्टाईल खूप सेडेंटरी झालेली आहे, मुलं खेळत नाहीयेत, बाहेर जात नाहीये, कॉटवर बसून मोबाईल खेळताय. दिस इज अफेक्टिंग द हेल्थ.